हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहेत आपण सगळे? तर माझा हा कधीचा व्लॉग करून पेंडिंग होता, कारण मला जरा बरे नव्हते किती दिवसापासून, म्हणून मी माझं नवीनच आता व्लॉग चॅनल सुरू केले. पण मला 4-5 व्लॉग केले आणि त्यानंतर मग मला खूप आजारी पडली. त्यानंतर मग माझ्या मुलगीही आजारी पडली. मग त्यामुळे खूप सारे दिवस असेच निघून गेले. मग आणि माझं ठीक आहे, मी तर सहन करू शकते. पण जेव्हा लहान मुली घरात आजारी पडतात तेव्हा आपल्याला मग कशातच चित्त लागत नाही, मन लागत नाही आणि सारखं त्यांच्या मागे पुढे मागे पुढे फिरावं लागतं आणि खूप असं ते पॅम्पर करावं लागतं. त्यामुळे मग मी हा व्लॉग तेव्हाचाच केलेला होता. पण मग याची व्हॉइस ओव्हर करायचा बाकी होता. म्हटलं चला आता पेंडिंग आहे तर त्यापासूनच सुरुवात करूया जिथे आपण स्टॉप केलं होतं. तर मग मी आता यशस्वीसाठी ती सकाळी उठली. तिने दूध वगैरे पिलं, पण आज तिला लवकर भूक लागून गेली म्हणून तिच्यासाठी आधी ब्रेकफास्ट करायला घेतला. इन्स्टंट म्हणून रवा, दही आणि त्यात थोडं पालक, मिरची, लसूण ॲड करून तिला असं डोसे तयार करायला घेतले, जेणेकरून तिला म्हणजे काहीतरी हेल्दी आणि गरम गरम छान लागेल खायला असं. आणि तिचं तर असतंच परमनंट की असं काहीतरी नवीन बनवायला घेतलं म्हणजे ती तिथेच बसून राहील जोपर्यंत ते होत नाही. तिलाही बघण्यात खूप इंटरेस्ट वाटतो की ते कसं बनेल, काय बनेल असं. म्हणून त्याच्यामुळे म्हटलं बस तू इथेच, मी तुला बनवून देते तोपर्यंत. आणि खूप छान लागतात हे हेल्दी डोसे. हे मी अशा बऱ्याच गोष्टी तिच्यासाठी नवीन नवीन ट्राय करत असते आणि तिलाही ते खूप जास्त आवडतं. असे ते नवीन नवीन एक्सप्रेशन तुम्हाला देत आहे कॅमेरासमोर. तसं तिला काही माहीत नाही हे व्लॉग वगैरे काय असतं, असं अजून एवढं समजत नाही तिला. पण चालू असतं, कॅमेरा दिसतोय तिला समोर तर मग ती एक्सप्रेशन देते असे वेगळे वेगळे छान क्यूट क्यूट. असं तिच्यासाठी मी हा छोटा तवा घेतलेला आहे, छोटा नॉनस्टिक तवा, म्हणजे जेणेकरून मला बरं पडतं तिच्यासाठी काही करायला क्विक असं. असं खूप आवडतं तिला नवीन नवीन गोष्टी. आता ती खायला बसली आणि मला जरा काही काम होते त्याच्यासाठी मग मी तिला टी व्ही लावून दिलं. एकटं असल्यावर पर्याय नसतो दुसरं. तिला काय म्हणजे एंटरटेनसाठी देऊ असं. खेळायच्या वेळेस तर ती खेळते तेव्हा काय टी व्ही वगैरे बघत नाही, फक्त आवाज चालू असतो. पण असं मग इतर वेळेस तिला खाण्याच्या वेळेस टी व्ही लावून द्यावा लागतो, तेव्हाच ती शांत एका जागी बसून खाते. आणि लांबूनच दाखवते मी तिला, जेणेकरून म्हणजे जास्त तिला स्क्रीनचा प्रॉब्लेम होणार नाही. तसं तिला मोबाईलची सवय आम्ही अजिबात लावली नाही आहे. त्यामुळे ती आता खायला बसली. तोपर्यंत म्हटलं मी माझी हे मॉर्निंगची कामं सगळे आवरून घेऊ, रात्रीचे भांडे वगैरे लावून घेऊ ट्रॉलीमध्ये सगळे. ते भांडे घासून धुवायला सोपे पडतात, पण हे ट्रॉलीमध्ये लावणं म्हणजे खूप असं म्हणजे नवीनच असं अवघड वाटतं खूप जास्त. पण असो, हळूहळू होईल त्याची सवय. आधी कसं रेंटच्या घरामध्ये ट्रॉली वगैरे नव्हतं ना, मग तिथे असं माझी मांडणी असायची, मांडणीवरच मग भांडे इझिली लावले जायचे. पण आता ट्रॉली वगैरे आहे म्हटल्यावर मग थोडं हळूहळू सवय लागायला उशीर लागतो. म्हटलं चला ते करून घेऊया. तिला पाणी वगैरे दिलं आणि मग हे सकाळचे चहा पाणीचे वगैरे भांडे घासायला घेतले मी. असं तर दिवसभर तिच्यासोबत मी खेळत असते. असं काही काही तिला गोष्टी वगैरे गप्पा करणं तिच्यासोबत, तिला काही काही प्रश्न विचारणे, हे तुझं नाव सांग वगैरे असं शिकवणं चालू असतं. तेव्हाही काही तिला स्क्रीन वगैरे दाखवत नाही मी. पण जेव्हा मला मग कामं करायची असतात तेव्हा मला थोडंफार काहीतरी द्यावंच लागतं. मोबाईल नसल्यावर म्हटलं टी व्ही बरं पडतं आणि एकटं असल्यावर मग पर्यायच नसतो दुसरं काहीतरी. आणि जेव्हा तिचे पप्पा घरी असतात मग तेव्हा ते तिच्यासोबत खेळत असतात, तेव्हा मी माझी कामं करते. पण जेव्हा ती आणि मी एकटी असते तेव्हा तिला असं काही खायला देताना मला टी व्ही लावून द्यावं लागतं, म्हणजे मी इकडे निवांतपणे काम करू शकते. भरपूर दिवस झाले तिला मला बरं नव्हतं ना, म्हणून मला असं म्हणजे खूप वीकनेस येऊन लागला होता. त्यामुळे मग काही व्हिडिओ करण्याची इच्छाच नव्हती होत. म्हटलं आत्ताच आपण नवीन चॅनल ओपन केला आहे तर आपण त्यात कन्सिस्टन्सी ठेवू. पण काही अशी येऊनच जाते परिस्थिती की आपल्याला ते करणं शक्य नाही होत. आणि जेव्हा लहान मुलं असतात तर मग त्यांना आपल्याला ऑप्शन नाही द्यावं लागत, तेव्हा त्यांचं आधी मस्ट असतं करणे. त्यांना बरं वाटेपर्यंत आपल्याला त्यांना खूप पॅम्पर करावं लागतं.
आधी ते इम्पॉर्टंट आहे म्हटलं, मग आपले हे व्हिडिओ वगैरे अजून छान इंटरेस्टिंग नवीन टॉपिक घेऊन सुरुवात करूया. हा माझा तसा शूट करून व्हिडिओ झालेला होता. म्हटलं चला मग याला आधी व्हॉइस ओव्हर करून मग टाकून देऊया, नंतर मग आपले परत नवीन डेलीचं व्लॉग सुरू करूया. भांडे वगैरे कितीही वेळा असलं तरी मी ते बेसिन साफ करूनच ठेवते. मला ते कॉक्रोच वगैरे होऊ देण्याची खूप भीती वाटते, म्हणून मी त्यासाठी जेव्हा पण थोडे पण भांडे घासले की मी ते बेसिन साफ करूनच घेते. कारण सगळ्यात जास्त कॉक्रोच येण्याची भीती तिथूनच असते. आणि फ्लॅट सिस्टीम असल्यावर खालून वरून आता आपण कितीही स्वच्छ ठेवलं पण आता वरचे वरचे कसं काय मॅनेज करता, त्याच्यामुळे आपल्याला काही समजत नाही ना कुठून काय येईल, म्हणून आपणच आपलं स्वच्छता ठेवावी लागते. त्यानंतर मग मी पुढे हॉलचं आवरायला घेतलं, सोफ्याचे कवर वगैरे. तसं मला सोफ्याचे कवर हे 2-3 दिवसात धुवावेच लागतात, कारण यशस्वी खूप जास्त खराब करून ठेवते. काही असं सांडून वगैरे ठेवते, त्याच्यामुळे डाग वगैरे पडतात आणि ते लाईट कलर असल्यामुळे खूप घाण होऊन जातात, म्हणून मला 3 दिवस जरी झाले तरी ते धुवावेच लागतात. तसं मला नवीन घ्यायचं आहे अजून, त्याच्यासाठी काहीतरी वेगळ्या कलरचं तसं मी सर्च करते. हॉलचं झालं, मग मी बेडरूममध्ये आली आणि बेडरूमचं सकाळचं बाकी होतं माझं आवरायचं, अंथरूण वगैरे सगळं. मग मी ते आवरायला घेतलं. आता बरं वाटायला लागलं, तसं मग डेलीची कामं सुरू होऊन गेली. तसं 1-2 दिवस यशस्वीच्या पप्पांनी सुट्टी घेतली होती, म्हणजे मलाही बरं वाटेल आणि यशस्वीलाही ते सांभाळतील. जेव्हा मला आराम करायचं राहील तेव्हा ते तिला सांभाळायचे, म्हणजे जेणेकरून मी लवकर बरं वाटायला लागेल मला आणि नवीन फ्रेश स्टार्टिंग होईल. जेव्हा आपण असं आजारी असतो ना, मग आपल्याला घरातलं असं म्हणजे चिंता पण वाटते की कसं होतील कामं वगैरे, कोण करेल असं वगैरे. तेव्हाही आपल्या मनात सारखं भीती असते. पण यशस्वीचे पप्पा मला खूप त्या बाबतीत खूप रागवतात की काय झालं, कधीतरी नाही सगळे व्यवस्थित कामं झाले तर 1-2 दिवस ठीक आहे ना, कोण पाहतं आपल्या घरात एवढं, आपल्यालाच ते करायचे आहेत. मग नंतर केले काय फरक पडतो त्याचा, म्हणून म्हटलं चल जाऊ दे, आज करूच या सगळं वगैरे कपड्यांचं वगैरे. आणि मी हा एक टप वगैरे तिथेच ठेवते असं कपाटाच्या शेजारी, जेणेकरून जे आपण एकदा घातलेले कपडे असतात ते आपल्याला परत जर रियूज करायचे राहिले, म्हणजे परत घालायचे राहिले 1-2 वेळा, ते खराब नसतात, मग 1-2 वेळा परत घालायचे राहतात. त्यामुळे ते कपाटात न ठेवता आपण ह्या टबमध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे मग धुवायचे म्हटल्यावर ते इथूनच तिकडे वॉशिंग मशीनला लावते मी. कपाटात ठेवतच नाही असं एकदा घातलेले कपडे मी. त्यानंतर मग हा 2 दिवसापासून भाजीपाला आणून पडला होता. तसं तर मी आल्या आल्या लवकर धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवते, पण मी सांगितलं तुम्हाला की मला बरं नव्हतं, म्हणून बरेच कामं असं पेंडिंग होते. म्हटलं त्याला पण आता वॉश करून घेते. असं वॉश करून ठेवलं ना, मग आपल्याला आठवडाभर चिंता नसते आणि तेवढा आपला वेळही वाचतो. सारखं ते हात भाजीपाला धुवायचा, मग परत त्याला वाळत घालायचं परत, कारण ते तेलात तसं ओलं टाकलं ते पण चांगलं नसतं, म्हणजे तेल उडू शकतं अंगावर तेलात ओलं टाकल्यामुळे. म्हणून असं धुवून ठेवलं ना तर मग बरं पडतं, म्हणजे जेणेकरून आपला वेळही वाचतो आणि आपल्याला लवकर असं सगळं स्वयंपाकही होतो. त्यामुळे सगळं असं आधी एक मोठी कढाई घेते, त्यामध्ये पाणी टाकून सगळं 2-3 वेळा पाण्याने वॉश करून घेतलं. मिरची वगैरे, अद्रक, यावेळेस काही जास्त भाजीपाला नव्हता. तुम्ही ते बघू शकता, ते गिलकी 2 दिवस एक्स्ट्रा पडल्यामुळे कसे झाले आहेत. आणि त्याच्यामुळे मग त्यांना आता मला आज किंवा उद्यामध्ये करून टाकावे लागतील, नाही तर मग ते असेच खराब होऊन जातील. मग मिरचीची मी डेट वगैरे काढून घेतले आणि मग त्यांना असं सुकवायला ठेवून दिलं कापडांवरती. असं माझ्या बऱ्यापैकी मी अशी किचन टॉवेल्स जमा करून ठेवले आहेत भाजीपाला वगैरे सुकवण्यासाठी किंवा मग हात वगैरे पुसण्यासाठी. त्यानंतर कढीपत्ता होता, तोही खूप फ्रेश आणलेला होता यांनी. मग त्यालाही असं काढून घेतलं गाळणीमध्ये आणि छान असं वॉश करून घेतलं, म्हणजे आणि खिडकीमध्ये ऊन येईल ना, मग त्या उन्हामध्ये त्याला असं छान सुकवून घेईल. हवा येते खिडकीमधून, माझ्या खिडकीमधून खूप छान हवा येते, मग त्यात सुकून जातील, म्हणजे मग तेही सोपं पडेल स्वयंपाकाच्या वेळेस. कारण ओले टाकता येत नाही, मी तुम्हाला सांगितलंच तसं ओले तेलात टाकता येत नाही. खरं मला दुःख वाटत होतं की
ही कोथिंबीर आता निवडू कशी, कारण पालेभाज्यांचं असं असतं जसं आलं ना घरात आणलं ना तसं जर त्यांना निवडून टाकलं ना तर ते एकदम सोपं पडतं. असं ते 1 दिवस 2 दिवस जर एक्स्ट्रा राहून गेलं निवडायचं मग ते अशी वाळून जाते ना, मग तर खूप अवघड वाटतं. आणि पालेभाज्या हे पावसाळा असल्यामुळे खूप जास्त माती लागलेली असते, म्हणून त्याला चांगलं 3-4 पाण्याने वॉश करून घेतली. कोथिंबीरही मी अशी वॉश करून छान कापडावरती सुकवून घेते, म्हणजे छान राहते ती पण बरेच दिवस टिकते. आणि डब्यांमध्ये टिश्यू पेपर ठेवून आपण ठेवली का मग ती अजून छान राहते, मग ती खराब होत नाही. असं कोथिंबीरलाही वॉश करून घेतलं. आता तिलाही छान कापडावर टाकून देईन मी. असं माझं विकली असतंच, म्हणजे भाजीपाला यावेळेस तरी कमी आणला होता, पण असं काही एक्स्ट्राचं आणलं तर मी सगळं वॉश करूनच ठेवते. फक्त जी ही गवती चहा असते तिला काही वॉश करत नाही मी, कारण ती ऑलरेडी साफ असते आणि तिला वॉश केलं म्हणजे ती जास्तच खराब पण होते आणि तिचा जो स्मेल असतो ना ज्याच्यामुळे आपल्याला चहामध्ये फ्लेवर यायला हवा, म्हणून मग मी ती वॉश करत नाही. कारण धुतली का मग तो फ्लेवर तेवढा कमी होऊन जाईल आणि किंवा नाहीसाही होऊन जाईल आणि ती लवकर खराब होऊन जाते. तिचा स्मेल वेगळाच येतो धुतल्यानंतर. मी तसं 1-2 वेळा धुवून पाहिलं होतं, पण म्हटलं ती खूप खराब होऊन जायची, त्याच्यामुळे मग तिला वॉश काही करत नाही. ती ऑलरेडी साफ असते, तिला असं कापून वगैरे ठेवते. असं आठवडाभर जर करून ठेवलं ना तर आपल्याला खूप जास्त सोपं पडतं. ते ऐनवेळी खूप सगळं कापायचं, धुवायचं आणि त्यात अजून परत त्याला पुसायचं आणि मग अजून स्वयंपाक करायचं, त्यात खूप जास्त वेळ जातो. म्हणून असं सगळं धुवून ठेवून निवडून सगळं असं फ्रीजमध्ये आपण छान स्टोरेज बॉक्समध्ये ठेवले ना तर खूप छान वाटतं आपल्याला स्वयंपाक करायलाही आणि खूप बरं पडतं. लवकर असं 15-20 मिनटात किंवा अर्ध्या तासात आपलं भाजी किंवा जो असेल तो स्वयंपाक तो लवकर होऊन जातो. मग मी असं ही गवती चहा एका डब्यात भरून दिली. त्यानंतर मग हा बाकीचा भाजीपाला हा थोडा ओला होता, मग याला मी असं कापडांवरती ओट्यावर असं कापड टाकून सगळं पसरवून दिलं, जेणेकरून ते सुकून जाईल. आणि असं मी सगळं सुकवायला ठेवून दिलं. त्यानंतर मग मी ते फ्रीजमध्ये सुकून झाल्यावर सेट करून ठेवेल. अशा प्रकारे मी माझा आजचा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.